इथे तन्वीची खोटी नाटकं चालू असतात. ती सगळ्यांना नाश्त्यासाठी बोलवते आणि समोसा आणलेला असतो. इथे कल्पना विचारते, तू बनवलास का? आणि पूर्ण आजी पण. तेव्हा ती म्हणते, नाही, मी बाहेर गेली होती ना तेव्हा अगरवाल स्वीट्समधनं आणले. मला खूप आवडतात, तिकडचं चांगलं असतं म्हणून म्हटलं चला घरी घेऊन जाऊया म्हणून मी आणलेत, घ्या ना. आणि सगळ्यांना प्लेटमध्ये समोसा वाढते. सगळेजणच खातात. आणि इथे तन्वी विचारते, कसे वाटले, बरे आहेत का? तेव्हा कल्पना म्हणते. बस तेवढंच. इथे अस्मिता आणि अश्विन खात असतात. तेव्हा अश्विन म्हणतो, तर आजचा नाश्ता बाहेरून आहे का? तेव्हा अस्मिता म्हणते, तुला खायचं नसेल तर नको खाऊस, दे मला, मी खाईन म्हणून. तेवढ्यातच ते बघतात की अर्जुन आणि चैतन्य जिन्यावरनं बोलत बोलत खालती येत असतात. अर्जुन चैतन्याला हे सांगत असतो की मी चुकलो, मला मधुभाऊंना समजवायला हवं होतं, पण आता मी त्यांना समजवेन म्हणून. इथे चैतन्य त्याला समजवत असतो की असं आता काहीच करू नको, लगेच मधुभाऊंचा राग वाढेल, असं काहीच करू नकोस, थांब जरा, शांत राहा. हे बोलत बोलत ते खालती येतात. तेव्हा इथे प्रिया त्यांना बघते आणि ती लगेच एक प्लेटमध्ये समोसा घेऊन येते आणि अर्जुन समोर ठेवते आणि म्हणते की घे ना अर्जुन, समोसा खा. तेव्हा तो म्हणतो मला नको आहे म्हणून. इथे अश्विन म्हणतो अर्जुनला की खाण्यावर राग कशाला काढतोय? तेव्हा अर्जुन म्हणतो मला खाण्यावर राग नाही आहे, मी खाण्यावर राग काढतच नाही आहे, आणि रागाने बघत असतो. तेव्हा प्रिया म्हणते त्याचा माझ्यावर राग आहे म्हणून, पण मी काय करू, असं तिचं बोलणं सुरूच असतं. तेव्हा अर्जुन रागाने तिथून निघून जातो. चैतन्य पण तिच्याकडे रागाने बघतो आणि अर्जुनच्या पाठीपाठी निघून जातो. इथे सगळेच घरचे अर्जुनच्या या वागण्यावर आश्चर्य व्यक्त करत असतात. ते त्याच्याकडे बघतात की हा असा का वागतोय म्हणून. मधुभाऊनी जसं सांगितलं असतं तसं ते कोल्हापूरची 2 तिकिटं घेऊन येतात. सकाळची बस असते आणि ती सुद्धा कुर्ल्यावरनं घ्यायची असते. त्यामुळे ते कुसुमला सांगतात सकाळी लवकर जायचं आहे, कुर्ल्यावरनं बस आहे. कुसुमताई विचारले, कुर्ल्यावरनं का, इथून? तेव्हा ते म्हणतात नाही, इकडून संध्याकाळची आहे आणि मला नको आहे की तुम्ही अजून संध्याकाळपर्यंत इकडेच थांबावं, म्हणून सकाळीच तुम्ही कुर्ल्याला जा आणि तिथून कोल्हापूरची बस घ्या आणि जा. तेव्हा कुसुमताई काहीच बोलत नाही. इकडे सायली पाणी घेऊन येते, पण मधुभाऊ काय पाणी पित नाहीत. सगळ्यांनाच मधुभाऊंचं आश्चर्य वाटत असतं. त्यांची ही टोकाची भूमिका कोणालाच पटत नसते, पण काय करणार, त्यांच्याकडे ऑप्शनच नाही आहे दुसरा. इथे महिपत आणि साक्षी बोलत असतात की हा जोशी वकील काय करणार आहे. साक्षी महिपतला सांगत असते, जोशी वकील माझा निर्दोष असण्याचा पुरावा घेऊन येतील का, तुम्हाला काय वाटतं आहे? तेव्हा महिपत म्हणतो तू काळजी नको करूस, तो करेल काही ना काहीतरी. हेच सगळं बोलणं चालू असतं. तेवढ्यातच तिकडे जोशी वकील येतात. ते अगदीच पट्ट्यांमध्ये बांधलेले असतात. डोक्याला पट्टी असते, नाकाला बँडेज असतं, हात गळ्यात लटकवलेला असतो, पट्ट्यांमध्ये असतो सगळा हात. हे बघून महिपत म्हणतो हा कोणता माणूस इकडे आला आहे? तू आत कसा आलास रे, जा बाहेर. तेव्हा तो माणूस म्हणतो, म्हणजेच जोशी वकील, अहो मी जोशी वकील आहे. तेव्हा महिपत म्हणतो तुझी अशी हालत कोणी केली? तेव्हा जोशी वकील म्हणतो अर्जुन सुभेदारने. तेव्हा महिपत म्हणतो हां, मला माहितीच होतं हे काम अर्जुन सुभेदारचंच असेल म्हणून. तेवढ्यात महिपत म्हणतो की माझ्या कामाचं काय झालं म्हणून. साक्षी उठते आणि म्हणते अहो अण्णा, त्यांची हालत तर बघा, ते या स्थितीमध्येच नाही आहेत. तेव्हा महिपत म्हणतो तू गपगुमान बस म्हणून, त्याला बसायची काय गरज नाही, तू असाच उभा राहा रे, बोल माझ्या कामाचं काय झालं म्हणून. आणि इथे तो म्हणतो की मी या गोष्टीबद्दल विचार केला आहे की साक्षी मॅडम त्यावेळेला 2 तासासाठी कुठे होत्या म्हणून. इथे महिपत म्हणतो बोल, मी ऐकतोय म्हणून. तेव्हा तो म्हणतो की मी ह्याच्या आधी पण माझ्या एका केसमध्ये हेच युक्ती वापरलेली. आपण असं सांगूया की ती तिच्या सावत्र भावाकडे होती, तो मरणाच्या दाराला टेकला होता, त्यामुळे त्याच्या तिकडेच होती ती. इथे महिपत म्हणतो तू काय मला वेडा समजतोस काय, माझे केस बघितलेस का पांढरे झालेत, आता हे दुसरं लग्न, दुसरा पोरगा कुठून आणू आणि काय करायचं हे सगळं. तेव्हा जोशी वकील म्हणतात तुम्ही काळजी करू नका, ते सगळं पेपरवर्क मी सगळं करीन, फक्त एवढंच की माझे कॉन्टॅक्ट्स आणि तुमचा पैसा. तेव्हा महिपत म्हणतो ठीक आहे, पण मी हे पोरगा सावत्र पैदा करणार नाही, हे तू करशील. तो म्हणतो हो म्हणून जोशी वकील, आणि ते तिथून निघून जातात. इथे साक्षी म्हणते हे तुम्हाला पटतं आहे? तर महिपत म्हणतो शांत राहा, बघूया आपण काय होतं आहे ते. इथे रात्री मधुभाऊ बसलेले असतात आणि कुसुम पण. इथे सायली झोपलेली असते. मधुभाऊंना
सायलीसाठी खूप वाईट वाटत असतं. त्यांच्या डोळ्यात पाणीही असतं. ते तिच्या डोक्यावरनं हातसुद्धा फिरवतात आणि एकदम ते घाईवरून येतात आणि ते बाहेर निघून जातात. हे बघून कुसुमताई पण त्यांच्या पाठीपाठी बाहेर निघून जाते आणि सायली इथे डोळे उघडते आणि रडत बसते. ती हेच मनात म्हणत असते की अर्जुन सर, आता मी तुमच्यापासून खूप लांब जाणार आहे. आता आपली भेट होईल की नाही माहीत नाही, पण तुम्ही तुमची काळजी घ्या. मी तुमची काळजी करायला तिकडे नाही आहे, त्यामुळे तुम्ही काही असं करू नका. स्वतःची काळजी घ्या म्हणून. आणि ती इथे रडत बसलेली असते. आणि दुसरीकडे अर्जुनची पण हालत तशीच असते. तोही हाच विचार करत असतो आपल्या बाजूला बघून की मिसेस सायली, तुमची जागा इकडे आहे. तुम्ही काय करताय, तुम्ही कशा आहात, पण तुम्ही लवकरात लवकर इकडे निघून या ना. आणि हाच विचार करत असतो तो. इथे मधुभाऊ बाहेर येऊन झाडाखाली बसतात. तिथेच कुसुम येते आणि तिकडेच उभी असते. तेव्हा मधुभाऊंना कळतं की तिला काहीतरी बोलायचं आहे, विचारायचं आहे. तेव्हा ते म्हणतात, विचार, काय विचारायचं आहे ते. ती म्हणते, नाही नाही, मी अशीच आली आहे म्हणून. तेव्हा ते म्हणतात, मी ओळखतो तुला, बोल, काय बोलायचं आहे. तेव्हा ती म्हणते की मला फक्त एवढंच विचारायचं होतं की आपण सायलीला परत कधी आणतो आहे, किती दिवस तिला तिकडे ठेवायचं आहे. तर इथे मधुभाऊ म्हणतात, कदाचित कायमचंच. हे ऐकून कुसुमला धक्काच बसतो. कुसुम म्हणते, काय म्हणताय तुम्ही, हे असं नका करू हो तिच्याबरोबर. तेव्हा ते म्हणतात, हेच योग्य आहे. तेव्हा कुसुमताई म्हणते, ती तिथे काय करणार म्हणून. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, मी तिकडे बोललो आहे, ते लोक हिच्यासाठी नोकरी शोधतील म्हणून, पण या शहरात अर्जुन सुभेदार आहे, तिकडे ती राहणार नाही म्हणून. आणि ते रागाच्या भरात तिथून निघून जातात. इकडे कुसुमताई एकदम घाबरते, हे असं सायलीबरोबर होतं आहे म्हणून ती हे अर्जुनला कळायलाच हवं म्हणून ती अर्जुनला कॉल करते आणि सांगते की मधुभाऊ सायलीला कायमचं कोल्हापूरला पाठवतात. हे ऐकून इथे अर्जुन एकदमच घाबरतो. तो म्हणतो, असे कसं करू शकतात ते. तेव्हा कुसुमताई म्हणते, मी ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काहीच सांगू शकत नाही. फोन ठेवते म्हणून ती फोन ठेवून देते. इथे अर्जुन एकदमच घाबरतो. म्हणतो, हे असं कसं करू शकतात मधुभाऊ. इथे दुसऱ्या दिवशी कुसुमताई आणि सायली देवाचा आशीर्वाद घेतात आणि सायली मधुभाऊंकडे बघते वळून आणि त्यांच्याकडे येत असते. ती मधुभाऊंकडे येते तर मधुभाऊ एकदम रागानेच उभे असतात. ती मधुभाऊंचे पाया पडते, आशीर्वाद मागते, पण मधुभाऊ आपल्या हाताची घडी करतात. तिला काही आशीर्वाद देत नाहीत ते. ती वर त्यांच्याकडे बघते की ते आशीर्वाद देत आहेत का, पण मधुभाऊ काही आशीर्वादासाठी हात काही काढत नाहीत. हे बघून सायलीला खूपच वाईट वाटतं, पण ती तरीही त्यांचा आशीर्वाद घेते आणि उठते.